तुम्ही जर फूड बिझनेस सुरू करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी डिरेक्टरीचं काम करेल. चला सरळ मुद्द्यावर येऊया. आजच्या या व्हिडिओमध्ये मी 8 मिनिटांमध्ये तुम्हाला असे 8 पॉईंट सांगणार आहे जे तुमच्या बिझनेससाठी खरोखर उपयोगी आहेत आणि ते फॉलो केल्यामुळे तुमचे लाखो रुपये वाचू शकतात. शहरात नवीन नवीन हॉटेल सुरू होतात, फूड बिझनेसेस सुरू होतात आणि 6 महिन्यातच त्यांचे बोर्ड बदललेले दिसतात. कधी तिथे लिहिलेलं असतं रेंटनं द्यायचं आहे किंवा सेटअप विकायचा आहे. तुम्ही कधी विचार केलाय का याचं कारण काय आहे? याचं कारण आहे लॅक ऑफ प्लॅनिंग. हॉटेल व्यवसाय म्हणजे वडापावची गाडी नाहीये. आज ठरवलं आणि उद्या सुरू केलं. इट इज अ सिरियस सायन्स अँड रुथलेस बिझनेस. नमस्कार, मी राहुल मुळीक, तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट आणि आजचा विषय आहे नवीन फूड बिझनेस सुरू करताना घ्यायची काळजी. नोट्स घेण्यासाठी तुमचा पेन आणि पेपर रेडी करा आणि सुरू करूयात. पहिला पॉईंट आहे कन्सेप्ट क्लॅरिटी. शेजारच्याने बिर्याणी हाऊस सुरू केलं, त्याचा बिझनेस खूप चांगला चालतोय म्हणून तुम्ही सुद्धा कॉपी कॅट बनवून बिर्याणी हाऊस टाकणार का? ही मेंटॅलिटी सोडा. मार्केटमध्ये तुमची USP म्हणजे युनिक सेलिंग प्रपोजिशन काय आहे हे ठरवा. तुम्ही हॉटेल नक्की कुणासाठी काढताय? कॉलेजच्या मुलामुलींसाठी, फॅमिलीजसाठी की कॉर्पोरेट बिझनेसेससाठी? तुमचं ऑडियन्स जर फिक्स नसेल तर तुमचं लोकेशन, प्राइसिंग आणि स्ट्रॅटेजी सगळंच फेल आहे. सर्वात आधी स्वतःला प्रश्न विचारा की कस्टमर माझ्याकडे काय येईल? याचं उत्तर जर माझं जेवण खूपच टेस्टी आहे असं असेल तर तुम्ही चुकताय. तुम्हाला हा बिझनेस अजून समजलेलाच नाहीये, कारण चव हा सब्जेक्टिव्ह विषय आहे. डिफाईन युअर कॉन्सेप्ट. तुम्ही क्लाउड किचन सुरू करताय, QSR सुरू करताय की फाईन डाईन सुरू करताय याची क्लॅरिटी हवी. त्यामुळेच कन्फ्युजन टाळा आणि तुमची कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा. दुसरा पॉईंट आहे लोकेशन आणि रेंटल लॉजिक. तुमचा फूड बिझनेस प्राईम स्पॉटलाच हवा या हट्टापायी तुम्ही एक्स्ट्रीम भाडं द्यायला तयार होता. तुमच्या प्रोजेक्टेड मंथली सेल्सच्या 10 ते 15% जर तुमचं रेंट असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातानं तुमच्या बिझनेसचा गळा दाबताय. तुमचं रेस्टॉरंट पहिल्या मजल्यावरती असेल, पार्किंग नसेल आणि तरीही तुम्ही हाय रेंट देत असाल तर हा अटेम्प्ट चुकीचा आहे. सर्वात आधी फुटफॉल मोजा. तुमच्याकडे येणारा कस्टमर तुमच्या प्रोडक्टची किंमत देऊ शकतो का हे तपासा. लक्षात ठेवा, बॅड लोकेशन चांगल्या मार्केटिंगनं कव्हर करू शकता, पण बॅड रेंटल ॲग्रीमेंट तुम्हाला कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही. तुमच्या प्रॉफिटमधला सर्वात मोठा अडथळा जो आहे तो आहे रेंट. त्यामुळं लोकेशन निवडताना इमोशनल होऊ नका, कॅल्क्युलेटिव्ह व्हा. तिसरा आणि अत्यंत क्रिटिकल पॉईंट आहे मेनू इंजिनिअरिंग. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी अनेकदा मेनू इंजिनिअरिंगला बराच वाव दिलेला आहे. तुमचा मेनू टेलिफोन डिरेक्टरी नाहीये. तुमच्या मेनूमध्ये 200-300 डिशेस ठेवून तुम्ही कस्टमरला इम्प्रेस नाही तर कन्फ्यूज करत आहात. जेवढा मोठा मेनू तेवढी मोठी इन्व्हेंटरी आणि तेवढाच मोठा वेस्टेज. तुमचा 80% सेल फक्त 20% डिशेसमधून येत असतील तर बाकीच्या इतर 80% डिशेस कशासाठी? प्रत्येक डिशची फूड कॉस्ट ही तुमच्याकडे सिस्टमॅटिकली नोटेड असायला हवी. एका डिशमागे 15 ते 20% जास्त ऍक्च्युअल फूड कॉस्ट जर जात असेल तर ती डिश तुमच्या मेनूमधून काढून टाका किंवा त्याचं प्राइसिंग बदला. रेसिपीचं स्टँडर्डायझेशन करा. तुमच्या हॉटेलमध्ये आज खाल्लेल्या आणि 15 दिवसांपूर्वी खाल्लेल्या बटर चिकनची टेस्ट सेमच असायला हवी. चौथा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे किचन डिझाईन आणि वर्कफ्लो. अनेक हॉटेल ओनर रेस्टॉरंटच्या इंटेरियरवरती 50 लाख किंवा त्याच्यापेक्षाही जास्त खर्च करतात, पण किचन मात्र 10 बायच्या खोलीसारखं. हॉटेल बिझनेसमध्ये पैसा डायनिंग एरियामध्ये शिजत नाही, तो शिजतो किचनमध्ये. तुमच्या किचनचं लेआउट सायंटिफिक असायला हवं. एंट्री, एक्झिट, वर्किंग एरिया, वॉशिंग एरिया, कोल्ड स्टोरेज या गोष्टींचा एक फ्लो असतो. जर किचनमध्ये शेफला 1 चमचा घेण्यासाठी किचनच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जावं लागत असेल तर त्याचा वेळ वाया जातोय. आणि वेळ म्हणजे टेबल टर्नओव्हर टाइम. ज्या आर्किटेक्टला हॉटेलचं किचन डिझाईन करण्याचा एक्सपिरियन्स आहे अशाच आर्किटेक्टला तुमच्या हॉटेलचं किचन डिझाईन करायला द्या. हॉटेलचं किचन डिझाईन करण्यासाठी स्पेशालिस्ट किचन कन्सल्टंटची गरज असते. तुमच्या किचनमध्ये व्हेंटिलेशन आणि एक्झॉस्ट सिस्टम यावरती खर्च करा, नाहीतर किचनचा धूर जाईल कस्टमरच्या डोळ्यामध्ये आणि कस्टमर जाईल डायनिंग एरियाच्या बाहेर. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅनपॉवर मॅनेजमेंट. हॉटेल व्यवसायातली सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे अनुभवी माणसं. काल आलेला वेटर आज पळून गेला आणि शेफनं पगार वाढवून मागितला, नाहीतर काम बंद. हे असं का होतं? कारण तुमच्याकडे सिस्टम्स नाहीये. तुम्ही पर्सन डिपेंडंट आहात, प्रोसेस डिपेंडंट नाही. पर्सन आणि प्रोसेस यामधला फरक काय? पर्सन म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही एम्प्लॉयमेंट दिलेली आहे त्याच्यावरती डिपेंडंट होणं, आणि प्रोसेस डिपेंडंट म्हणजे SOP वरती डिपेंडंट होणं. तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीची SOP हवी. साफसफाई कशी करायची, कस्टमरशी कसं बोलायचं, बिलिंग कसं करायचं याचे नियम हवे. तुमच्या एम्प्लॉईजना फक्त पगार देऊ नका, त्यांना ट्रेनिंग द्या, त्यांना इन्सेंटिव्ह द्या. मॅनेजर काउंटरवरती उभा आहे आणि स्टाफ काम करतोय हे मॉडेल जुनं झालं. तुमचा मॅनेजर लीडर बनायला हवा आणि त्यानं लीड बाय अन एक्झाम्पल हे त्याच्या प्रत्येक ॲक्शनमधून सिद्ध करायला हवं. तुमच्या एम्प्लॉईजना SOP नुसार जर ट्रेनिंग द्यायचं असेल तर तुम्ही मला कनेक्ट करू शकता. 6वा मुद्दा आहे लायसन्सिंग अँड लिगॅलिटीज.
बऱ्याचदा हॉटेल सुरू होतं आणि 15 दिवसानंतर लक्षात येतं की रजिस्ट्रेशन, फूड लायसन्सेस आणि इतर कंप्लायन्सेस बाकी आहे. आणि याच दरम्यान रेस्टॉरंटचे हेवी ऑपरेशन सुरू होतात आणि त्यामुळे हे रजिस्ट्रेशन आणि लायसन्सिंगचे कंप्लायन्सेस आणखी लांबणीवरती पडतात. कोणताही फूड बिझनेस सुरू करण्यासाठी फूड लायसन्स, शॉपिंग लायसन्स आणि हेल्थ लायसन्सेस लागतातच. या गोष्टी रेस्टॉरंट सुरू करण्यापूर्वीच तुमच्या हातामध्ये हवे. फूड सोबत लिकर सेल जर करायचं असेल तर त्याचे कंप्लायन्सेस खूप लेंदी आहेत, त्यामुळं त्याची पूर्वतयारी नक्की करा. 7वा मुद्दा आहे मार्केटिंग. माझं फूड खूप टेस्टी आहे, लोक मला शोधत येतील, हा ओव्हर कॉन्फिडन्स सोडा. आजच्या जमान्यात जो दिखता है वही बिकता है. ओपनिंगच्या दिवशी जेवण फुकट वाटण्यापेक्षा सोशल मीडियावरती प्री लॉन्च बझ क्रिएट करा. सोशल मीडियावरचे फूड ब्लॉगर्स, इंस्टाग्रामवरचे क्रिएटर्स आणि गुगल माय बिझनेस रिव्ह्यूज हे आजकालचे टूल्स आहेत. तुमच्या बिझनेसचा किमान 5% भाग हा मार्केटिंगसाठी बाजूला ठेवावाच लागेल. तुम्ही जर फूड बिझनेस करताय तर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटला बघून लोकांच्या तोंडात पाणी सुटलं पाहिजे. डिजिटल मार्केटिंगला खर्च समजू नका, ते एक इन्व्हेस्टमेंट आहे. 8वा आणि शेवटचा मुद्दा आहे कॅश फ्लो आणि वर्किंग कॅपिटल. हॉटेल उघडलं, रिबिन कापली, आता काय? दुसऱ्या दिवशीपासून नफा सुरू झाला? इम्पॉसिबल. हॉटेल सेट व्हायला आणि लोकांना सवय व्हायला किमान 6 महिने लागतात. या 6 महिन्याची स्टाफ सॅलरी, ग्रोसरी बिल, इलेक्ट्रिसिटी, फ्युएल बिल्स हे भरण्याची तयारी तुमच्या बँकेत असायला हवी. याला म्हणतात वर्किंग कॅपिटल रिझर्व. अनेक हॉटेल्स 3 महिन्यामध्ये बंद पडतात. याचं कारण म्हणजे इंटेरियरवरती लाखो रुपये खर्च केलेले आहेत पण भाजी आणायला खिशात पैसे नाहीत. कॅश फ्लो मॅनेज करायला शिका. डेली प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट चेक करा. हिशोब चोख आहे तर धंदा ओके आहे. हॉटेल इंडस्ट्री बाहेरून ग्लॅमरस असली तरी आतून प्युअर हसल आहे. जर तुम्हाला चक्रव्यूहमध्ये अडकायचं नसेल आणि तुम्हाला एक सक्सेसफुल प्रॉफिटेबल बिझनेस तयार करायचा असेल तर तुम्हाला गरज आहे एका एक्सपर्ट मॉनिटरची. मी राहुल मुळीक आणि माझी टीम तुम्हाला मदत करायला तयार आहोत. तुमची आयडिया आणि आमचा अनुभव आणि आपण मिळून एक सक्सेस स्टोरी बनवू शकतो. तुम्हाला माझ्या कन्सल्टन्सीची जर गरज असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला शेअर करा जो हॉटेल उभारायचं स्वप्न बघतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थिंक बिग, स्टार्ट स्मार्ट अँड कीप हसलिंग.